नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। छत्रपती संभाजीनगरात मनसेला मोठा धक्का बसलाय। मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मनसे शहराध्यक्ष गजानन गौडा पाटील, आशिष सुरडकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय। पक्षाची कार्यपद्धती, विचारप्रणाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वजण भाजपा परिवारात सहभागी झाले असून या घडामोडीमुळे भाजप आणखी बळकट झालाय। आज तुम्ही मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला, काय नेमकं कारण झालं आणि पुढचं भवितव्य काय असणार आहे? खरं तर ही जी निवडणूक येऊन घातलेली आहे ना, ही निवडणूक जी आहे ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या 1 महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर येथील सर्व मनसैनिक पदाधिकारी हे मोठ्या जोमाने उत्साहाने कामाला लागलेली होती की निवडणूक लागली आहे आणि आपला पक्ष आता इथं निवडणूक लढणार आहे। तर त्या अनुषंगाने जे जे पदाधिकारी कामाला लागले होते ते आम्हाला सतत विचारत होते की आपला पक्ष इथं निवडणूक लढणार का नाही लढणार। तर त्या अनुषंगाने आम्ही तसंच, कारण शेवटी आम्ही इथे शहर अध्यक्ष आहेत, खालचे पदाधिकारी आम्हाला विचारतात की निवडणूक आपण लढणार का नाही, ते विचारण्यासाठी वारंवार आम्ही वरिष्ठांशी म्हणजे राजसाहेबांनंतरचे दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत त्यांच्याशी असे आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडनं कोणतंही अपेक्षित उत्तर आम्हाला भेटलं नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका लढेल किंवा नाही लढेल। कारण त्यांनी ह्या गोष्ट कधीच क्लिअर केली नाही। गेल्या 15 दिवसापासून आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत। पक्षाने इथे मेळावे घेतले, पक्षाने इथे बैठका घेतल्या, कोणकोणत्या प्रभागात कोणकोणते पदाधिकारी लढणार आहेत याची तयारी झाली आणि खरं म्हटलं तर बाकी पक्षातल्या लोकांचे जर तुम्ही बघितले तर त्यांच्या अर्धे वार्ड वाईज प्रभाग वाईज दौरे पण झाले, पण इथं आमचा पदाधिकारी कार्यकर्ता जो तयारी करतोय संभ्रमात आहेत की आपण लढणार का नाही लढणार। अशा परिस्थितीत आम्हाला त्यांना सांगायला काही उत्तरच नाही। शेवटी आम्ही त्यांना आन्सरेबल आहे, आम्ही शहर अध्यक्ष आहे, एका जबाबदार पदावर आम्ही बसलेलो आहे, आम्ही त्यांना आन्सरेबलच आहे, पण आम्ही त्यांना सांगायचं काय? शेवटी कुठेतरी हा कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागला। नाही, आता दुसऱ्या फळीतल्या नेत्याशी तुमचा संपर्क होत नव्हता, मग याच्या संदर्भात तुम्ही पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्याशी काही डायलॉग वगैरे केलाय का? नाही, असा काही डायलॉग राजसाहेबांसोबत झालेला नाहीये, कारण शेवटी ठाकरेंचे जे पक्ष आहेत हे शेवटी आदेशावर चालणारे पक्ष आहेत। आज तुमच्यासोबत किती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला? माझ्यासोबत जवळपास उपशहर अध्यक्ष आहेत, विभाग अध्यक्ष आहेत, उपविभाग अध्यक्ष आहेत, काही शाखा अध्यक्ष आहेत, असे एक जिल्हा चिटणीस आहे, असे विविध पद ज्यांच्याकडे आहेत ते सगळेजण आज सोबत आलेले आहेत। तुमच्याकडे 2 जिल्ह्याची जबाबदारी पण होती, त्यावेळेस तुमचा काही संपर्क झाला नाही का काम करत असताना? पण कधीच नाही। माझ्याकडे 2 जिल्ह्याची जबाबदारी जी होती ती कामगार सेना म्हणून होती, पण मी फक्त नावासाठी कामगार सेनेचा पदाधिकारी होतो। मला कोणताही पदाधिकारी नेमायची हे दिलेली नव्हती, फ्री हँड दिलेला नव्हता। नाही, आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर प्रवेश करताना काही तुम्हाला पक्षाने भाजपने काही आश्वासन वगैरे दिलंय का? काहीच नाही। हे बघा, भाजपमध्ये जायचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही काम करायचो। शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांची नाळ ही एकच आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हाही आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच काम करायचो आणि भाजपमध्ये पण आम्ही काम करणार तर त्याच मुद्द्यावर काम करणार। दोन्ही पक्षाची नाळ ही एकच आहे, हिंदुत्वाचीच नाळ आहे, त्याच्यामुळे अटी शर्ती कोणत्याही नाही आहेत। बीजेपीने जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही? संधी दिली तर आवश्यक लढू। या निमित्ताने तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना, तुमच्यासोबत आलेल्या किंवा मनसेतील कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? हे बघा, आमच्यासोबत जे कार्यकर्ते जे आलेले आहेत ते अतिशय एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे काय, आणि अतिशय समजदार कार्यकर्ता आहे। त्यांच्याही लक्षात येतंय की आता इथे जास्त दिवस थांबून काही फायदा नाही। काय आहे, कोणताही राजकीय पक्ष असो त्याला निवडणुकीला समोर जावंच लागतं। जर तुम्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीला समोर जाणार नाही तर ते कार्यकर्ते आपल्याकडे कशाला राहतील? अतिशय वाईट होते। तुम्ही आता सुद्धा बघितलं माझ्या डोळ्यात पाणी, काल रात्रभर मला झोप लागलेली, एक क्षण माझी 20 वर्षातले मनसेमधले आठवले, पण आपल्या कार्यकर्त्यांसाठी हा कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागला। मागच्या महिन्याभरापासून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी दुसरी फळी असते, ज्यांना विचारलं होतं नाही त्यांना की आपल्याला पुढं कसं धरून राहील कोणत्या गोष्टीचं, त्यांना आम्ही विचारून परेशान आहे, पण ते काहीच उत्तर द्यायला तयार
इकडे खाली कार्यकर्ते आम्हाला विचारतात काय करायचं, आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही. मग शेवटी आम्ही हा उपाय काढला की बाबा आज तुम्ही या दिवसापर्यंत सांगा आम्हाला, नाही तुम्ही आज जर का युती डिक्लेअर केली त्याचाही दुष्परिणाम आहे बघा. आजच्या डेटला बी फॉर्म देणार नाहीयेत मनसेला इथं शहरामध्ये. म्हणजे आता काही कार्यकर्त्यांच्या आमच्या जुन्या पक्षातल्या हा भ्रम असेल की बाबा आपल्याला बी फॉर्म मिळेल, पण तसं नाही आहे. फक्त आम्हाला मशालचा प्रचार करायचा आहे युतीमध्ये. 2010ला मी आणि माझे सहकारी गजानन गौडकडे दोघंही निवडणूक लढलो. त्यावेळेस जे ते प्रॉब्लेम असा झाला होता की पक्षाने, प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा खूप चांगली गोष्ट घडली होती अशी की पक्षाने जे ते आम्हाला सगळ्या बाजून सपोर्ट केला होता. त्याच्यानंतर ती गोष्ट आम्हाला दिसली नाही कुठं. 15ला लढली नाही, 20ला कोविडमुळे गेलं, आता परत लढायची नाही. लोकसभेपासून आपण जर का विचार केला तर लोकसभेला आम्ही प्रचार प्रवास केला धनुष्यबाणचा, म्हणजे महायुतीचा. प्रत्येक घराघरात धनुष्यबाण घेऊन आम्ही गेलो. विधानसभेला आमच्याकडं, माझ्याकडे मुंबईला होता, यांच्याकडे होता, आम्ही तिथं प्रचार केला. आणि मी माझ्यासारखा माणूस किंवा माझ्याकडे पदाधिकारी घरात बसलेले. त्याच्यानंतर आता आली स्थानिक निवडणूक, जी की पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची असते. वरच्या निवडणूक कार्यकर्ता पदाधिकारी लढत नसतो, त्याच्यासाठी ठराविक मोठा माणूस लागत असतो. पण जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढण्याची वेळ आली त्यावेळेस तुम्ही काहीच रिस्पॉन्स देऊ लागले. आणि आता काय निर्णय आलेला आहे की मुंबईपुरती त्यांची त्या उमेदवारांची देवाणघेवाण झाली. इथं तर काही साधी चर्चा पण नाही. म्हणजे थोडक्यात आम्हाला इथं मशालचा प्रचार करावा लागला. मग जर का मी तुमच्या राहत आलो, एक वेळ मी आलो धनुष्यबाण घेऊन, दुसऱ्या वेळेस मी आलोच नाही कारण घरात बसलो, माझ्याकडे उमेदवारच नाही. तिसऱ्या वेळेस मी आलो तुमच्याकडे मशाल घेऊन, तुम्ही म्हणता बाबा आम्ही तुझे मतं काय ॲक्सेप्ट करू. हा सिंपल विषय असा सगळ्यांच्या मनात येईल. तो विषय तसा होऊ नये. कार्यकर्त्यांना उद्या तोंडावर पडू नये आपण कार्यकर्त्यांसमोर, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कारण जे ते राजसाहेबांसोबत इतकं वर्ष काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली, राजसाहेबांची हिंदुत्वाशी घट्ट नाळ आहे आणि भारतीय जनता पक्षाचा सुद्धा अजेंडा तोच आहे. मग त्याच अजेंड्यासाठी आम्ही सतत कार्यरत असलेल्या पक्षामध्ये गेलो. आम्ही इथं दटून काम करू आणि पक्षाला जी मदत होईल आमच्याकडनं निवडणुकांच्या काळात भारतीय जनता पक्षाला ती देऊ आणि ते सांगतील जबाबदारी देऊ. तुम्ही 20 वर्ष, तब्बल 20 वर्षानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि तुम्ही आता सांगतात का मधल्या फळीतले लोकांनी आमची कधी चौकशी केली नाही किंवा निवडणुकीसंदर्भात काही बोलले नाही, तर याला दोष नेमका कोणाचा आहे? त्याचाच. आम्ही तो फोन करतो ना, जर समजा मी तुम्हाला फोन केला तुम्ही रिसिव्हच नाही केला, मी काय करू शकतो? मी हतबल होऊन जातो त्याच्यानंतर. आता भाजपमध्ये प्रवेश करताना तुम्हाला काही आश्वासन वगैरे दिलं? आम्ही मागितले नाही. त्यांनी विचारलं आम्हाला तुमचे डिमांड्स काय आहेत म्हणून. आम्ही त्यांना राजसाहेबांच्या सोबत काम केलेले लोक आहेत, आम्हाला आमच्या मनगटावर विश्वास आहे. आम्ही त्यांना सरळ सांगितलं की आमच्यामध्ये कॅलिबर असेल तर तुम्ही आम्हाला जबाबदारी देतात, आमच्यामध्ये कॅलिबर नसेल तुम्ही नाही जाणार. तरी पक्षाने नाव संधी दिलीच महापालिका लढणार, काय नाही लढणार. संधी स्वतःहून जाऊन आल्यानंतर लढणार, पण त्या संधीसाठी आम्ही त्या पक्षाला वेठीस धरणार नाही. ओके, धन्यवाद.